बऱ्याच वेळा डायबिटीज असलेले पेशंट असे विचारतात की कोणतेही ऑपरेशन असले का डॉक्टर हे साखर कंट्रोल करायला का सांगतात. तर साधारणपणे असं दिसून येतं की मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ऑपरेशन करणंचं प्रमाण जास्त आहे. त्याचे वेगवेगळे कारणं असतात आणि हे ऑपरेशन करण्यासाठी अशा लोकांना मग खूप जास्त प्रमाणात खर्च होत असतो. तसेच ज्या लोकांना डायबिटीज असतो, जर अशा लोकांना ऑपरेशनची करण्याची वेळ आली आणि त्यांची जर साखर कंट्रोल नसली तर साधारणपणे ऑपरेशन करताना किंवा ऑपरेशननंतर हार्ट अटॅक होणे, स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्ताची गाठ होणे किंवा सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना होणारे इन्फेक्शन किंवा जिथे ऑपरेशन झालं त्या जागेचं इन्फेक्शन होणे किंवा ती जागा लवकर बरी न होणे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून ऑपरेशनच्या अगोदर साखर कंट्रोल असणं गरजेचं असतं. साधारणपणे हे सगळे कॉम्प्लिकेशन होण्याचं कारण काय असतं, तर जे पेशंट डायबिटीज असतं आणि साखर कंट्रोल नसते आणि जर ते सर्जरीमध्ये गेले तर त्यांच्या शरीरामध्ये काही चयापचनामध्ये बदल घडतात आणि त्याच्यामध्ये सर्जरीच्या स्ट्रेसमुळे शरीरामध्ये काही हार्मोन्सचे लेवल वाढतात. त्या हार्मोन्सची लेवल वाढल्यामुळे काय होत असतं की शरीरामध्ये साखरेचं प्रमाण आणखी वाढून जातं किंवा शरीरामध्ये इन्सुलिनची साखर कमी करण्याची जी ताकद असते ती कमी होऊन जाते. वाढलेल्या साखरेमुळे रक्तवाहिन्यांची जी आतलं लेअर असतं त्याला इपिथेलियल लेअर म्हणतात, त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि तिथे मग रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते आणि अशामुळे हार्ट अटॅक होण्याची आणि पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते. त्या जागेत जर इन्फेक्शन झालं तर ती जागा लवकर बरी होत नाही. म्हणून डॉक्टर सांगतात की डायबिटीज असताना ऑपरेशन करायला जाण्याच्या अगोदर शुगर कंट्रोल करणे गरजेचं आहे. जर आपल्याला आपलं ऑपरेशन करायचं असेल तर एक सिंपल तपासणी आहे की ज्याच्याने आपल्याला साखर आहे की नाही ती कळते. ती म्हणजे एकतर उपाशीपोटी किंवा जेवल्यानंतर 2 तासानंतरची साखर तपासणी किंवा HbA1c ही टेस्ट आपण करू शकतो. तर ह्या तपासण्यांनी आपल्याला साखर आहे की नाही ती कळते. तसंच डॉक्टरांकडे जाऊन आपली तपासणी केली पाहिजे की ज्याच्यामध्ये डायबिटीजमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपल्याला आहे का, जे आपल्याला ऑपरेशननंतर त्रास देऊ शकतात ते चेक करणं गरजेचं आहे. जसे ते कॉम्प्लिकेशन म्हणजे आपल्याला हार्टचा काही त्रास आहे का, न्यूरोपॅथी म्हणजे पायांमध्ये संवेदना होत नाही का, किंवा नेफ्रोपॅथी म्हणजे आपल्याला डायबिटीजमुळे किडनीला काही त्रास झालेला आहे का. डायबिटीजमुळे होणाऱ्या या कॉम्प्लिकेशनची तपासणी डॉक्टर ज्यावेळेस तुम्ही तपासायला जातात ते करतात. तर हे तपासून मग ते आपल्याला फिटनेस देतात, शुगर कंट्रोल करून देतात आणि आपण मग ऑपरेशनला जाऊ शकतो. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्या ऑपरेशनच्या अगोदर ह्या बंद कराव्या लागतात, कारण की कधीकधी त्याच्यामुळे साखर कमी जास्त होते. ती कंट्रोल करायला डॉक्टरांना अवघड होऊ शकते आणि अशा वेळेस इन्सुलिन हे वापरणं गरजेचं असतं. म्हणून ऑपरेशनच्या अगोदर किंवा ऑपरेशन करताना किंवा ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस इन्सुलिन वापरणं हे योग्य असतं. साधारणपणे साखरेची ही पातळी ऑपरेशन किंवा ऑपरेशननंतर आपल्याला 80 ते 180 मिलीग्रॅम डेसिलिटर इतकी राहिली पाहिजे. की इतकी पातळी जर राहिली तर आपली ऑपरेशननंतर होणारी जी रिकव्हरी असते ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून प्रत्येक वेळेस ऑपरेशनला जाण्याच्या अगोदर आपली साखर कंट्रोलमध्ये असणं हे गरजेचं आहे.